खिम्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असतील, पण मंडळी तुम्ही कधी मटार खिमा खाल्लाय का? नसेलच खाल्ला ना किंवा बनवून सुद्धा पाहिला नसेल, तर आजची ही रेसिपी खास तुमच्याचसाठी. आज आपण बनवतोय चमचमीत असा मटार खिमा, जो चपातीसोबत काय तर भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा खूप छान लागतो आणि डब्यासाठी तर एक बेस्ट ऑप्शन आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटणारा असा हा मटार खिमा बनवायची पद्धत सोपी असली, तरीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. छोट्या-मोठ्या बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत, त्यासुद्धा जाणून घ्या. चला, पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो वाटाणा सोलून घेतलेला आहे. शक्यतो ना वाटाणा जर कोवळा असेल किंवा मस्त गोड असेल, तर खिमासुद्धा मस्त होतो. नसेल तर आपला रेग्युलर वाटाणा तुम्ही वापरला तरीसुद्धा चालेल. पण इथे फ्रोझन वाटाणा अजिबात घेऊ नका बरं का. वाटाणा स्वच्छ धुवून घेतला, मिक्सरला आपल्याला पल्स मोडवरती फक्त 2दा फिरवून घ्यायचा आहे. काही वाटाणे जरी अख्खे राहिले तरीसुद्धा चालू शकतात. फार अशी पेस्ट करायची नाही. असं जाडसर राहिलं ना तरीसुद्धा मस्त टेक्स्चरसुद्धा येतं आणि चवीलासुद्धा मटार खिमा मस्तच लागतो. चला, आता यानंतर काय करूयात, कढईमध्ये चमचमीत आपल्याला असा मटार खिमा करायचा आहे, तर थोडंसं जास्त तेल घातलं. साधारण 1.5 टेबलस्पून इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की अर्धा छोटा चमचा आपल्याला मोहरी यामध्ये घालायची, थोडंसं हिंग यामध्ये घालायचं आणि यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून मी घेतलेला आहे, हा यामध्ये घालायचा आणि छान परतून घ्यायचा. कांदा आपल्याला बऱ्यापैकी असा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पण कांद्यासोबतच एक हिरवी मिरची यामध्ये मी बारीक अशी कट करून घालणार आहे. म्हणजे ही कांद्यासोबतसुद्धा व्यवस्थित अशी परतली जाईल ना, म्हणून. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. कांदा आपल्याला छान मऊ असा परतून घ्यायचा आहे आणि सोबतच हा कांदा बारीक चिरलेला असेल किंवा चॉपरला जरी तुम्ही चिरलात ना, तरीसुद्धा पटापट काम होऊन जातं. बघा, कांद्याचा रंग चेंज झाला आहे, कांदासुद्धा छान मऊसूत पडला आहे. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट किंवा नुसता लसूणसुद्धा तुम्ही चिरून सुरुवातीला फोडणीमध्ये घातलात ना, तरीसुद्धा चालू शकतं. आता आलं लसणाची पेस्ट थोडीशी मी मिक्स करून घेतली. आलं लसणाचा थोडासा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा अतिशय बारीक असा चिरून यामध्ये घालायचा आहे. टोमॅटो घातला की यासोबत मीठसुद्धा घालायचं, म्हणजे मग काय होतं ना, टोमॅटो व्यवस्थित असा मऊसूत होतो. जे काही भाजीपुरतं, किम्यापुरतं लागणारं मीठ होतं, ते सगळं मी आत्ताच यामध्ये घातलेलं आहे. मीठ, टोमॅटो सगळ्या साहित्यांसोबत चांगलं मिसळून घेऊयात आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल ना, टोमॅटो लगेचच मऊ असा होईल. गॅसची फ्लेम लो करून साधारण 1-1.5 मिनिटांसाठीच यावरती मी झाकण ठेवलं होतं. एवढ्या वेळेस आपला जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा मऊसूत होतो. तेथे तुम्ही बघू शकता मऊसूत असा टोमॅटो झालेला आहे. थोडासा असा मॅश करून घ्यायचा, म्हणजे मग एकजीव असा होतो. आता यानंतर इतर साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहेत. साधे बेसिक असे पावडर मसाले मी यामध्ये घातलेत. अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. यासोबतच किचन किंग मसाला असू देत किंवा यामध्ये एक छोटा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून मी इथे गरम मसाला घातला आहे आणि रंगासाठी फक्त 1 ते सव्वा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. सगळे हे पावडर मसाले फक्त थोडेसे मिसळून घेऊयात, म्हणजे कच्चेपणा निघून जाईल. बेसिक मसाल्यांमध्येच हा खिमा तयार होतो, फार वेळसुद्धा लागत नाही. साधारण अर्धा मिनिटांसाठी सगळ्या मसाल्यांसोबत हे सगळं साहित्य मी छान असं मिसळून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला तयार केलेला जो खिमा होता, मटार खिमा, तो यामध्ये घालायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. खूप वेळ तुम्ही नाही परतलात ना तरीसुद्धा चालणार आहे. फक्त सगळ्या मसाल्यांमध्ये, कांदा टोमॅटोमध्ये हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिसळायला हवं. साधारण 20 मिनिटापूर्वी ते 4-5 काजूचे तुकडे आणि यासोबतच तीळ मी 1 चमचाभर, 1 छोटा चमचा पाण्यामध्ये भिजत घातले होते. याची थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट इथे मी तयार करून घेतली. म्हणजे जी खिम्याला जी टेस्ट येते ना, ती खरंच अप्रतिम येते. आता घातलेलं हे मिश्रण चांगलं मिसळून घेऊयात. यावेळेस मी गॅसची फ्लेम लो ठेवली होती की जेणेकरून साहित्य जे आहे आपलं ते खाली तळाला चिकटणार नाही. आता काय करूयात, यामध्येच मी काही कोवळे मटार घालूयात, वाटाणे घालूयात की जेणेकरून हे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. कोवळे घातलेले आहेत की जेणेकरून लवकर शिजतील. आता यासोबतच अर्धी वाटी मी यामध्ये पाणी घातलं. सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर. यामध्ये मी साधं पाणी नाही तर कोमट पाणी घातलेलं आहे. एवढं पाणी पुरेसं होतं. एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित खिमा असा परतला जातो. आता हा खिमा तुम्हाला किती पातळ हवा आहे, दाटसर हवा आहे, यानुसार तुम्ही पाणी ओतू शकता. झाकण लावूयात आणि मस्त साधारण 5-7 मिनिटांसाठी हा खिमा छान असा शिजवून घेऊयात. मी थोडासा दाटसर ठेवला आहे की जेणेकरून चपातीसोबत खायला मस्त लागेल. तुम्ही याचा रंग, टेक्स्चर बघू शकता.
व्हेज ताटामध्ये किंवा थाळीमध्ये तर हा पदार्थ खूप छान जातो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. यासोबतच हा डब्यालासुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त-मस्त खात रहा.